हॅलो. आदरणीय रमाकांत भाऊ मांढरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. श्री सद्गुरुनाथ नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज नाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास, पारख बोध करुणी आकाश, मुक्त केले बंधने, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे, बहुपकारांची तू राशी, ज्ञानबोध नित्य पाजशी, जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडून यावी नवितो, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हा.
आदरणीय परमपूज्य श्री सद्गुरू अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आपल्या या रिदोऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये हनुमान मंदिर आहे, देवांचे मंदिर आहे, बाजूला साम सदाशिव बसलेले आहेत, नंदी बसलेले आहेत. आपण सगळे देवाच्या सानिध्यात आहोत. सगळेच इकडे देव आहे, इकडेही देव आहे आणि मी तुम्हा देवांच्या सानिध्यात आहोत. मी कुठे आहो सध्या? देवांच्या सानिध्यात, परम भाग्यशाली सद्गुरु माऊलीच्या सानिध्यात तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मिलना कठिन है संत का, बड़भाग से पाते कहीं, घर मिल भी गए संत तो संगति मिलती नहीं. संगति तो जन्म का सार्थक है म्हणते महाराज. अधिकार उनका क्या कहूँ, वो शान क्या तुल्य है. संतांची देवांची संगत मिळणे हा परम भाग्याचा क्षण आहे बापू. आणि तुम्ही रिदोरा गावातील गाववासी सगळे लोक परम भाग्यवान आहात की आज इथे सद्गुरू माऊली श्री अनंत महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आमच्या गुरुभक्त मंडळीने आयोजित केला. आपल्या गावामध्ये संत मंडळी येणं हेच गावाचं परम भाग्य आहे. गावात कोमळ बाजार होणं म्हणजे परम भाग्य नाहीये, गावाचा सत्यानाश. दारूची भट्टी असणे म्हणजे परम भाग्य नाहीये. गाव कधी पतनाला जाईल माहित पडणार नाही, पण संतांचं पाऊल जेव्हा आपल्या गावामध्ये पडते ना तो क्षण संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि तुम्ही हातपाय नाही, संत येते घरा आणि आम्ही हातपाय असं असेल तर कामाचं नाही. हातपाय पसरा नाही, हातपाय घेऊन या. संत काय म्हणतात ऐका बापू. बड़भाग से पाते कहीं, मिलना कठीण है संत. या जगामध्ये संतांची जात सध्याच्या काळात मिळणं कठीण आहे. संत खूप आहे, संताला काही कमतरता आहे का? सकाळी टीव्ही चालू केली ना आपण, संतच संत. अमके महाराज, तमके महाराज, अमके महाराज. एक आसन करायला लावते, एक डोळे बंद करायला लावते, एक कृष्णाची पूजा करा म्हणते, एक रामाची पूजा करा म्हणतात. नाही, अनेक आहे. काही काही लोक असं म्हणतात की तांबभर पाणी आणा, त्याच्यात बेल बुडवा, तुमचे सगळे संकट असे सांगणार. पण डिले कमी करा. पण जे आपल्या हिताचं ज्ञान सांगतात, कल्याणाचं ज्ञान सांगतात ना, ते संत फार कमी आहे. गाडगे महाराजांसारखे कानफुके महाराज भरपूर आहे, कानात मंत्र देणारे, लपून छपून उपदेश करणारे. असे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे म्हणते रामदास स्वामी. रामदास स्वामी म्हणतात शिष्याशी न लावता साधन, न सांगती इंद्रिय दमन. ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे काही कामाची नाही. गुरु कसा पाहिजे माहित आहे का? गुरु असा पाहिजे बापू जो आपल्याला उभी उपदेश करेल. उभे असताना बसवायची गरज नाही, कानात फुकाची गरज नाही. जीवनाचं मर्म आणि जीवनाचं ज्ञान, जीवनाचं कल्याण सांगणारे गुरु हे खरे गुरु आहे बापू. असो आपण अशा लोकांच्या सानिध्यात तुमच्या गावामध्ये आमची सद्गुरू माऊली आली. गावातील सर्व लोकांना मी दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो की कृपया तुमचे 2 तास आज आम्हाला द्या, फक्त 2 तास, जास्त काही नको. 10:30 वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम असतो. बघा काही कल्याणाचं मिळत असेल तर घ्या. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभंग गातील अभंग म्हणतात. आधी आचरण घ्यावे मग जन लोका सांगावे, आधी आचरण घ्यावे. सर्वात महत्वाचं, आम्ही लहानपणी की नाही बऱ्याच लोक मिळायचे, सांग असं करू नको, तसं सांगू नको, असं बोलू नको, असं भरपूर लोक मिळतात सांगणार. त्यांच्यासाठी एक म्हण होती, ज्ञान सांगे लोकाले. पुढं काय शिंबूड माझ्या ऐका नाही म्हण आहे.
दुसरों को सिखाया तुझे सद्गुण आ गया. आपण आता मी तुम्हाला सांगतो, संतांनी सांगितलं बापू, पण जीवनामध्ये जोपर्यंत आपण संतांच्या विचारांना आपल्या हृदयात स्थान देऊन त्यासारखं आपण जीवन जगत नाही तोपर्यंत समाजावर आपला प्रभाव पडत नाही. सांगणं सोपी आहे पण करणं कठीण आहे, अतिशय कठीण आहे. तुम्हाला माहित आहे त्या 3 बाहुल्या विक्रीसाठी, एका बाहुलीची किंमत 5 रुपये होती, दुसऱ्या बाहुलीची किंमत 50 रुपये होती आणि तिसऱ्या बाहुलीची किंमत 500 रुपये होती. मुलगी म्हणते बाबाला, बाबा मला बाहुल्या घेऊन द्या. त्याने 3 सारख्याच होत्या पाहायसाठी सगळ्या बाहुल्या. म्हणे काका ही इकडल्या बाहुल्या 5 रुपयाच्या, इकडल्या बाहुल्या 50 रुपयाच्या आणि इकडल्या बाहुल्या 500. बाहुल्या सारख्याच दिसते, पाहायला सारख्या, उंचीला सारख्या, आकाराला सारख्या, किंमत का रे बाबा हिची वेगवेगळी आहे. तर म्हणे काका याच्यात रहस्य आहे. काय? त्याने 5 रुपयाची बाहुली घेतली आणि सूत घेतली आणि तिच्या कानातून टाकलं, तर इकडल्या कानातून सूत टाकलं, इकडल्या कानातून निघालं. म्हणे ही बाहुली आहे 5 रुपयाची. अरे वा म्हणे. हे दुसरी बाहुली घेतली, तिच्या कानात सूत टाकलं, ते तोंडातून निघालं, म्हणून हिची किंमत किती आहे म्हणे 50 रुपये. तिसरी बाहुली घेतली, तिच्या कानातून सूत टाकलं, ते निघालंच नाही, म्हणून हिची किंमत 500 रुपये. समाजामध्ये आपणही असेच आहोत. काही लोक ऐकून सोडणारे, काही लोक ऐकून सांगणारे. आमच्यासारखे कीर्तनकार 25,000, 35,000, 50,000, 75,000. एक महाराज असा आहे त्याच्या तारखाच भेटत नाही, 2 लाख कीर्तनाचे. ऐकायचे संतांचे विचार, फक्त तोंडाने सांगायचे. पण एक असा असते म्हणते व्यक्ती, एक अशी विभूती असते आपल्या समाजात, ऐकून घेते, पोटात ठेवते, आचरण करते. आधी आचरून घ्यावे मग जन लोका सांगावे. आपण फक्त ऐकत आहोत, ऐकून इकडून ऐकतो आणि इकडून सोडून देतो. दुसऱ्या पद्धतीचे लोक कसे आहेत, ऐकतात पण बरडतात, खूप सांगतात, मोठ्या मोठ्या कीर्तनाच्या स्टेजवरून. आमच्या भागामध्ये कीर्तनकार येते, त्याचा रेट ठरवून आहे 25,000. किती? 25,000. गुग्गुस 25,000, सोनेगाव 25,000, नकोळा 25,000, चिंचाळा 25,000. तो निघाला तिथून अमरावती कडून की आमच्या पूर्ण पट्टा लुटून टाकते तो 25,000. सकाळचा कार्यक्रम 25, संध्याकाळचा 25, दुसऱ्या दिवशी 25, दुपारचा 25, हप्त्याभरात तो पैसे जमा करत. सांगत आहेत ज्ञान, पण आधी आचरण सांगत आहे. पण जो ऐकतो आणि जो पचवतो आणि आपल्या आचरणात आणतो त्याला सांगण्याचा अधिकार आहे बरं का, ऐकून सांगणाऱ्याचा नाही. जो पचवतो ना त्याला सांगण्याचा अधिकार आहे. तुम्ही इथं बसलेले सगळे आता मुरट लोक आहे, तुम्ही तर आम्हाला तर पचतच नाही. तूप स्टोन होते, किडनी स्टोन. तुम्ही किती तूप खाल्लं तुम्हाला माहित आहे का? नाही तूप खाल्लं का नाही? पुरणाची पोळी बनवली का ती पुरणाची पोळी एवढ्या वाटीभर तुपामध्ये भिजवायची आणि मग खायची आणि दिवसभर कष्ट करायचे. जिरलं का नाही तूप? ते तूप जिरलं म्हणूनच तर तुम्ही बसून आहे. कसे चमकत आहे पहा ना, म्हातारे झाले तरी तूप. आमच्याकडे पहा ना, आमचे वाहन पहा, हे पोरग पहा आमचं नाही. आमच्याकडे पहा आम्ही कसे दिसतो. पचतच नाही आम्हाला तूप, ताकदच नाही आमच्यात पचवण्याची. जुन्या लोकांनी पचवलं, कष्ट करत होते. खाल्लेलं घाटा अंगी लागण्यासाठी कशाची गरज आहे? हा, कष्टाची. कष्टात खाल्लं ते म्हणते ना 3 टाइम जेवण करते, तर ते जेवण कोण खाते? माणूस नाही खात. कोण खाते? कष्ट खाते. उतरवलं ते घाम गाळते, घाम गाळते म्हणून पचते. बापो, संतांचं ज्ञान आहे घाम गाळणारच आहे नाही. लोकाशी कळेल तुमचे वर्तन, अंतर्बाह्य शुद्ध पूर्ण. काय म्हणतात राष्ट्रसंत? हीच आहे मुख्य खूण. जोवरी वक्त्याचे न दिशे आचरण, तोवरी लोक वागतील म्हणून समजू नये.
अनेक लोक येऊन सांगून गेले. राष्ट्रसंत म्हणतात हीच आहे मुख्य खूण. कोणती? जो वरी वक्त्याचे न दिशे आचरण. गावातल्या पुढारी माणसाचे, गावातल्या मोहरिका म्हणतो आपण, मोहरिका म्हणतो, समोर नेणारा काम नाही. राष्ट्रसंतांचं काम समोर नेणारा, गाडगे महाराजांचं काम समोर नेणारा, कीर्तन करणारे, पुस्तक वाचणारे, ग्रंथ वाचणारे, हे जे ग्रंथ वाचणारे, कीर्तन करणारे, ज्ञान सांगणारे लोक आहे, यांच्या समजा वागण्यात ज्ञान दिसत नसेल तर लोक आपल्याला पाहून वागणार नाही. हीच आहे मुख्य खूण. जोवरी वक्त्याचे न दिशे आचरण, तोवरी जन वागतील ऐसे म्हणू नये. लोकांशी जे जे शिकवावे ते ते आधी आपण आचरावे. नुसते पुढारी म्हणून निर्वावे हे काही बरे नव्हे. आचार प्रबल्य नावाच्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये विनोबा भावेचं चित्र दिलंय. वाचून पहा काय म्हणतो महाराज ग्रामगीतेत. लोकांशी जे जे शिकवावे ते ते आधी आपण आचरावे. जो दुसऱ्यास म्हणतो वेळा स्वतःच म्हणतो ध्यानी. जो दुसऱ्यासी म्हणतो वेळा स्वतःच म्हणतो ध्यानी. तेने माणूस विसरून जातो माणूस विसरून जातो. स्वार्थ जयानी जपला सारा, स्वार्थ जयानी जपला सारा. उडतो हलकल्लो, उडतो हलकल्लो. कधी नसतावा मनाचा, कधी नसतावा मनाचा, कधी नसतावा मनाचा, कधी नसतावा. जो दुसऱ्याशी म्हणतो वेळा स्वतःच म्हणतो ज्ञान. दुसऱ्याला वेळ ठरवते, स्वतःला जो ज्ञानी म्हणतो. देणे माणूस जो विसरून जातो, जो घेणे घेतो, त्याच्या जीवनामध्ये फक्त स्वार्थ असतो. स्वार्थ जयानी जपला त्यांचा, उडतो हलकल्लो. कधी न सुटावा तो मनाचा. आपल्या मनाचा तोल सुटत आहे, कारण संतांचं ज्ञान आपल्याला पचत नाही. आधी आधी आचरण करा. मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. आमच्या घरासमोर एक आमचे भाऊजी, त्यांना भाऊजी म्हणतो, WCL मध्ये होते, रिटायर झाले. त्यांना दारू प्यायचा छंद आहे. ते दारू भट्टीजवळ दारू पिऊन बसून होते. तेवढ्यात मी दुकानामध्ये त्या तिथून जवळ गेलो. जाताना त्याने मला, रमाकांत कसंही कर म्हणे, पण मला आज घरी घेऊन जा म्हणे. भाऊजी पण अवस्था कशी तुमची? तू काही म्हण राजा म्हणे, माझे टोंगडे गेले का म्हणे. पाय वाके नाही त्यांचे, टोंगडे जाऊन नाही. पण मी तिकडे चाललो जी म्हणलं, मी इथंच थांबतो तर तिकडून जाऊ नये म्हणे. आता मी विवश झालो. इतक्या वर्षापासून त्यांना पाहता म्हणलं कुठं पडून जाईन. 3 वेळा पडले, फुटले, एकदा 7-8 टाके बसून आहे. पुन्हा पडून जाईन. दया आली. कीर्तनकार माणसाला दया येते का नाही? पैसे घेताना नाही येत कीर्तनाचे, नाही, दया आली मला त्यांची. मी त्यांना गाडीवर बसवलं. एक पाय असा उचलून ठेवून ते गाडीवर बसले. माझ्या वजनी माणूस निघालो. भाऊजी म्हणलं एवढं होत नाही तर काऊन पिताजी म्हणलं का करू का म्हणे. बायको म्हणे भाय खराब आहे म्हणे, माझी तुझी बहीण आहे म्हणे, बेकार आहे. आलं म्हणते माझं पोरग म्हणे, तेही तसंच आहे लेकाचं म्हणे. अजी पण खाऊ. आता लेकाचं ते बार टाकत. त्याला म्हणलं म्हणे मी का हार्डवेअरचं दुकान टाकू. कशाचं? हार्डवेअरचं. ते बार टाकत आहे म्हणे. माझी बायको म्हणते म्हणजे पाण्याचा पैसा आहे, ते हार्डवेअर टाकून कोणता फायदा. बापू म्हणे रमाकांत बार न दारूचं दुकान कधी नाही टाकावं म्हणे. तिथं दारू पिणाऱ्या घरच्या लोकांची हाय लागते म्हणे दारू भट्टीवाल्याला. कोण सांगे? दारू पिणारा सांगे. खरं होतं का खोटं होतं का? पण मला त्यांच्या बोलण्याचा प्रभाव माझ्या मनावर अजिबात झाला नाही. याचं कारण काय? आधी आचरण. एखाद्या उंजी आणि
निर्व्यसनी माणसाने सांगितलं असतं माझ्यावर, हो भाऊजी तुमचं बरोबर, तुम्ही काहून दादाजी, आता मी मजबूर आहो. नाही, माणूस कसा असते, मजबूर होते व्यसनाने, बेजार. व्यसनी माणूस खराब नसते. तुम्हाला असं वाटते का तंबाखू खाणारा व्यसनी आहे, खर्रा खाणारा व्यसनी आहे, दारू पिणारा व्यसनी आहे, जुआ खेळणारा, हे लोक खराब नाही आहे, हे त्यांच्या सवयीने बेजार आहे, बेजार आहे. सकाळी आपण उठल्याबरोबर चहा पिणाऱ्या माणसाला काय पाहिजे, काय पाहिजे, उठल्याबरोबर दात घासले की हातात काय पाहिजे, चहाचा कप पाहिजे की नाही. एक दिवस फक्त चहा नाही मिळाला त्यांना कसं वाटते, काहीतरी चुकल्यासारखं वाटते की नाही, बेजाराव. कशाने बेजाराव, आपल्या इंद्रियाला जे वळण लागलं ना, ज्या सवयी लागल्या ना, त्या सवयीमुळे आपण बेजाराव. पण या सवयी मोडता येते. सवयी लावणारा कोण, माणूस, आणि सोडणारा कोण. का करू बापू म्हणे, माझी खूप इच्छा होती का म्हणे दारू सोडायची, पण ह्या दारूने मला असं धरलं म्हणे, हे मला सोडूनच नाही राहिली म्हणे. बायको सोडून देते पण दारू नाही सोडून राहिली म्हणे मला. नाही, आता कोणी धरली, दारू न धरले की बायको, दारू पिल्याने धरलं, दारू न धरलं. आधी आचरोनी मग जन लोका सांगावे. अगोदर आचरण करा महाराज, दुसऱ्यांना सांगायच्या अगोदर आपल्या अंतःकरणात आलं पाहिजे. लोकांशी दिसेल तुमचे वर्तन, अंतर्बाह्य शुद्ध पूर्ण अंतर्बाह्य आपल्या अंतःकरणात संतांचे वचन घुसले पाहिजे, ते पचले पाहिजे. ते नाही पचले, ते नाही घुसले, कीर्तन करून भजन करून काही फायदा नाही बापू. आपण फक्त संतांचं नाव घेतो. ज्ञानदेव ऐसे म्हणे, ज्ञानदेव ऐसे म्हणे, ज्ञानदेव ऐसे म्हणे, ज्ञानदेव तुकाराम ऐसे म्हणे, तुकाराम ऐसे म्हणे, परी तुम्ही काय केले, परी तुम्ही काय केले, नाही अंतर धुतले, ज्ञानदेवी ऐसे केले, तुकाराम तैसे केले, परी तुम्ही नाही केले, नाही अंतर तुटले. आपण बघतो तुकाराम महाराज म्हणतात, वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात, सगळे म्हणतातच म्हणतात. ज्ञानदेव ऐसे केले, तुकाराम ऐसे केले, तुम्ही काय केले. आपण काय करतो, करतो काही, आपण काहीच नाही करतो बापू. आपण एकच चांगलं काम करतो, कोणतं माहित आहे का, मिळेल त्या मार्गाने जसा भेटल तसा पैसा जमा करतो. एकच काम करतो, जसा भेटल तसा, कसाही भेटू द्या ना,
आता समजा इथं अनाउन्समेंट केलं